जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळचा नाश्ता ही झटपट कसा बनेल त्याच्यासाठी ही आजची रेसिपी आहे. चला मग पाहूया आपण रेसिपी. इथे मी एक बाऊल घेतला. एका बाऊलमध्ये 1 वाटी इतके रवा घेतला आहे. रवा तुम्ही हा जाडाही घेऊ शकता, बारीकही घेऊ शकता. 1 वाटी मी दही घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. दही तुम्हाला जर 1 वाटी टाकायची नसेल तर तुम्ही कमीही करू शकता, जर मुलं लहान खाणारी असतील तर. याच्यात एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, अर्धा शिमला मिर्च कापून घेतलेली आहे, एक गाजर कापून घेतलेला आहे. माझ्याकडे ज्या ग्रीन व्हेजिटेबल होते अवेलेबल होते मी ते याच्यामध्ये यूज केलेले आहे. आपल्याकडे जे अवेलेबल असतील व्हेजिटेबल ते तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतणार आहे. अर्धी वाटी इतकं मी पाणी ओतणार आहे, कारण रवा असल्याकारणाने हे मिश्रण घट्ट होणार आहे. ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया, कारण जेवढं मिक्स करू तेवढं हे अजून घट्ट होणार आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला मिक्स करून चांगले 15 ते 20 मिनटं असंच सोडायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही रवा आणि दही आहे हे बॅटर फुगून वर येईल. इथे पाहू शकता 15 ते 20 मिनटं झालेलं आहे. आता वरून आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं जिरं पावडर सोडलेलं आहे, अर्धा चमचा इतकं मी आमचूर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आमचूर तुम्हाला जर टाकायचं नसेल तर स्किप करू शकता. आमचूरने आंबटपणा येत नाही, फक्त एक फ्लेवर त्या आपल्या बॅटरला लागणार आहे. चांगले ह्या मिश्रणाला आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यात थोडंसं पाणी सोडणार आहोत, कारण आपल्याला हे मिश्रण घट्ट दिसत आहे. मी इथे परत अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला पातळ बनवलेलं आहे. आपल्याला हवं तितकंच आपण पातळ करू शकतो. जास्त पातळ करू नका, नाहीतर ह्याच्यामध्ये आपले जे काय बनणार आहे नाश्ता तो बनणार नाही. इथे मी अर्धा चमचा इतका इनो घेतलेला आहे. जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. इनो टाकून याला आपल्याला परत 5 मिनटं असंच सोडायचं आहे, म्हणजे इनो हे बेटरमध्ये आपलं हे जे काय मिश्रण आहे ते काम करू शकेल. इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे. जर तुमच्याकडे आप्पे पॅन नसेल तर तुम्ही इडलीचं भांडं घेऊ शकता, नाहीतर आपण फोडणीला जे भांडं देतो त्याच्यातही तुम्ही करू शकता. इथे मी आप्पे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं आप्पे पॅनला लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मोहरी सोडली आहे. मोहरी मी ही चुकून आधी सोडलेली आहे, पण तुम्ही चुकून आधी नका सोडू. ही मोहरी नंतर शेवटला करा, कारण ही पटकन तडतडते आणि उडायला लागते. ह्याच्यात मी आता जिरं सोडलेलं आहे. आता ह्याच्यानंतर मी सफेद तीळ टाकणार आहे आणि आता आपण आपला बॅटर हा याच्यामध्ये आप्पे पॅनमध्ये टाकूया. आप्पे पॅनमध्ये हे बॅटर टाकताना आधी सगळीकडे साईडीला आप्पे पॅनमध्ये भरून घ्या आणि मग नंतर लास्टला मधल्या भागाला भरा. कारण मी हे चुकून मधल्या भागाला भरलं, कारण ही आपली जी फोडणी होती ही तडतडत होती, त्याच्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही आणि पटकन मी आप्पे पॅनमध्ये हा मधला भाग भरून घेतलेला आहे. मधला भाग भरायचा नाही ह्याच्या कारणाने, कारण मधला आपल्या गॅसची जी फ्लेम असते ती पटकन आपल्या ह्या मधल्या भागाला लागते आणि मधले जे आप्पे असतात हे पटकन आपले हे भाजून निघतात. आणि जास्त अतिप्रमाणावर ते शिजले की मग ते करपू पण शकतात आणि
आपण हे करताना नेहमी आपली ही फ्लेम आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे. पाहू शकता तुम्ही, मी 5 मिनटं इथे ढाकण बंद करून ठेवलेले आप्पे आपले भरून झाल्यावरती. इथे आपले आप्पे आता आपण पलटी करूया. खालून हे ऑलमोस्ट शिजलेले असतात. फक्त वरचा भाग असतो हा आपल्याला शिजवायचा असतो. हे आप्पे आपले 2 ते 3 मिनटामध्ये शिजून निघतात. म्हणून आप्पे पॅनमध्ये हे आप्पे पटकन आपले रेडी होतात. आणि हा नाश्ता आपला आहे, हा पटकन असा झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्ही पाहू शकता हे जे काय मी बनवलेले आप्पे आहेत, हा जो मधला भाग आहे तुम्ही पाहू शकता, त्याला अतिशय हा ब्राऊन कलर आलेला आहे. कारण हा मधला भाग आहे, हा खूप असा हे होतो, भाजून निघतो. त्याच्यामुळे मी मागाशी सांगितलेलं तुम्हाला की आप्पे भरताना हे नेहमी आधी साईडने भरा आणि मग मधला भाग हा शेवटला भरा. कारण ही मिस्टेक आहे जी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. बहुतेक जण आप्पे बनवताना ही मिस्टेक करतात आणि मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे. वरून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण हा जो आपला आप्पे आपण पलटी केलेले तो खालचा भाग आपला शिजायला हवा आहे. ह्याला परत 2 ते 3 मिनटं आता ढाकण लावून मी ठेवलेलं आहे. इथे आपले आप्पे हे रेडी झालेले आहेत. खालचा भाग हा पण रेडी झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो आपण आप्पे टाकताना फोडणी जी आपण फोडणी दिली ती आधी देऊन मग नंतर वरून आप्पे टाकतो. आणि वरून आप्प्याचं मिश्रण टाकल्यावर वरूनही तुम्हाला जर हलकंसं तीळ सोडायचं असेल तरी तुम्ही सोडू शकता. इथे आपले हे आप्पे रेडी झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आप्पे हे आपले छान असे दिसत आहेत. जास्त फ्राय झाले या जास्त ब्राऊन कलर आला तरी पण हरकत नाही, कारण का जो आतला आपल्या आप्प्याचं बॅटर आहे ते खायला खूप छान लागतं आणि वरचा जो भाग असतो ब्राऊन कलरचा अगदी कुरकुरीत लागतात. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत जय सद्गुरू सगळ्यांना.